संघ उतरलाय तो म्हणजे शिवडीचा महाराजा. टॉस देखील झालाय आणि टॉस जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे जय माता दी या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. दोन सलामीवीर बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना आकाश आणि निलेश ही जोडी आपण पाहतोय बॅटिंगसाठी आणि शिवडीचा महाराजा आपला एक संघ अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा विनंती असेल. क्रिकेट आणि संपूर्ण शिवडी नव्हेच तर संपूर्ण मुंबईचं लक्ष या स्पर्धेवर लागलंय. कारण साईराज प्रीमियर लीग आपण पाहतोय एवढ्या छोट्या जागेत एवढं मोठं आयोजन आणि हे फक्त साईराज मित्रमंडळाच्या वतीनं केलं जात आहे आणि तीच तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा आपण पाहतोय साईराज प्रीमियर लीग आणि 9वं पर्व या स्पर्धेचं तिसरा दिवस तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना मैदानामध्ये रंगतोय जय माता दी आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर संघ मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळेल तो म्हणजे संघ शिवडीचा महाराजा. दोन्ही संघांना या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस देखील झालेला आहे. टॉस जिंकलाय टीम जय माता दी या संघाने आणि टॉस जिंकून मात्र प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. शिवडीचा महाराजा अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये या. शिवडीचा महाराजा संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये पाठवा. एक अतिरिक्त खेळाडू येस दिवेश आलेत गोलंदाजीसाठी आणि बॅटिंगसाठी मात्र आपण पाहतोय आकाश आणि निलेश ही जोडी आपण पाहतोय बॅटिंगसाठी. मॅचला होते सुरुवात आणि षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी आपण पाहतोय दिवेश आलेत बॅटिंगसाठी निलेश आणि आकाश ही जोडी. पहिला बॉल पहिला बॉल हलक्यात त्यांनी ढकलण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आली आहे. फलंदाज OUT आउट. आहेत बॅटिंगसाठी चिंतामणी येताना पाहायला मिळतील. बॅटिंग करावी लागेल चिंतामणीला कारण पहिल्याच बॉलवरती निलेशची विकेट आली आहे धावबाच्या स्वरूपात आणि आता चिंतामणी आकाश आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग एंडला आकाश आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला ओहो यावेळेला हलक्या हाताने ढकलल्या बॉलला पुन्हा एकदा प्रयत्न चांगला केला होता. एक धाव मात्र घेतली आहे आणि एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. चांगली स्पर्धा भव्य दिव्य आयोजन आणि हेच आयोजन सगळ्यांना भुरळ पाडली आहे या आयोजनाने कारण सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेवर आणि हीच तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा आपण पाहतोय SPL 2025 9वं पर्व SRPL. हो यावेळेला फटका खेळलाय बरोबर मिड ऑन मध्ये फिल्डर आणि त्याच्या हातामध्ये झेल आणखीन एक विकेट फलंदाज आउट.
चिवडीमध्ये आपण पाहतोय ही SRPL. हो हो, यावेळेला हलक्या हाताने स्टिअर केलाय, ढकललाय बॉलला, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत आणि आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धावा येत आहेत, धावा येणं गरजेचं आहे. धावांचा डोंगर रचायचा असेल तर धावा मात्र या मॅच मध्ये येणं गरजेचं असणार आहे जय माता दी या संघाला. कारण समोर जर आपण पाहिलं तर तेवढाच ताकदवार संघ आहे शिवडीचा महाराजा. यावेळेला हलक्या हाताने पुन्हा एकदा ढकललाय, आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. पंचांकडे लावूल अपील आणि अपील उचलून धरली आहे. आणखीन एक फलंदाज आउट. आता नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी प्रकाश. बॅटिंग करावी लागेल, एकेरी दुहेरी धावा देखील चालतील या मॅच मध्ये कारण विकेट आल्यात. म्हणाव्या तेवढ्या विकेट गरजेच्या होत्या, त्या विकेट मात्र पहिल्याच षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल समोर फटका खेळलाय, फिल्डर आहेत लॉंग ऑफ मध्ये आणि आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 3 या आकड्यावर. 3 धावा धाव फलकावरती झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय आणि 3 गडी माघारी परतलेत पहिल्या षटकाच्या अखेरीस. आता मॅचचं समीकरण मात्र प्रत्येक बॉल अखेरीस बदलायला चालू होईल कारण बॅटिंगसाठी आपण जर पाहिलं तर बॅटर आहेत आकाश आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय प्रकाश ही जोडी बॅटिंगसाठी. मनीष आले षटक क्रमांक 2 आणि 2चा मात्र आता पहिला बॉल आपण पाहतोय. पहिला बॉल सोडून दिलाय, वाईट बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव आली आहे आणि या वाईट बॉलच्या मदतीने एक धाव मात्र धावसंख्येमध्ये होते एका धावेची भर. 4 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल हलक्या हाताने ढकलला, ऑन साइडला फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले आहेत. एक धाव मात्र पूर्ण केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 5 या आकड्यावर. क्रिकेट 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 आणि फक्त क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. शिवडीमध्ये आपण आहोत आणि या शिवडीमध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम रंगत असताना पाहायला मिळतोय. साईराज मित्र मंडळाचं हे आयोजन सगळ्यांनाच भुरळ पाडणारं पाहायला मिळतंय. साईराज प्रीमियर लीग 2025. हो, पुढचा बॉल फटका खेळलाय, फिल्डर होते, प्रयत्न चांगला केला होता तोपर्यंत बॉल जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल 1. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 6 या आकड्यावर. आणि विशेष बाब म्हणजे कॅनरा बँक यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुनीत बालन ग्रुप, भारत पेट्रोलियम, बँक ऑफ इंडिया, इंडियन ऑइल आणि LIC यांचं देखील विशेष योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणि ती स्पर्धा आपण पाहतोय. त्याचप्रमाणे अरब रेस्टॉरंट शिवडी यांचं देखील विशेष सहकार्य लाभले. 7 ऑप्टिकल यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. शिवरी नर्सिंग होम, मेंटॅलिटी अँड जनरल हॉस्पिटल यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. शिवरी स्वीट्स अँड बेकरी यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. म्हणजेच खूप सारे प्रायोजक या देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी आहेत. त्या सर्वच प्रायोजकांचं आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष आभारी असणार आहे. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. रन झाले धाव फलकावरती 6. ओहो, लो फुल टॉस फटका खेळलाय. पुन्हा एकदा बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. धावा येत आहेत, धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. आता धाव संख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 7 या आकड्यावर. आकाश बॅटिंग करावी लागेल आकाशला या मॅच मध्ये. संघ अडचणीमध्ये आहे, या अडचणीमधून संघाला बाहेर काढायचा. आता उलट्या बॅटने फटका खेळलाय. याही बॉलवर आपण पाहिलं तर आणखीन एक धाव आली आहे. बॅटिंग करतोय आकाश मैदानाच्या आतमध्ये. एकेरी दुहेरी धावा येत आहेत आणि त्या धावा मात्र आता येणं गरजेचं आहे टीम जय माता दी या संघाला. पुढचा बॉल टॅप केलाय, फटका खेळलाय, बॉल निघून गेलाय गोशांकी क्षेत्रात. आणखीन एक धाव मात्र पंच घोषित करतायत. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 9 या आकड्यावर. 9 ऑन बोर्ड. 9 धावा धाव फलकावरती झाल्यात. आता नो बॉल आहे आणि या नो बॉल वर धाव आली आहे. 2 धावा पूर्ण गेल्या. धावून धावा येणं गरजेचं या मॅच मध्ये. धावा येत आहेत आकाशच्या बॅट मधून, धावा येत आहेत प्रकाशच्या बॅट मधून. आता 10 धावा धाव फलकावरती झाल्यात. 11 धावा धाव फलकावरती.
आणि ही स्पर्धा आपण पाहतोय उल्हास पॅकर्स यांचं देखील विशेष सहकार्य, त्याचप्रमाणे श्रीवा इव्हेंट्स म्हणजेच श्री शिवाजी दरेकर यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC लाईफ इन्शुरन्स यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्याचप्रमाणे भारत पेट्रोलियम आणि आता मात्र मॅच रंगताना पाहायला मिळते. दोन बलाढ्य संघांमध्ये एका बाजूला जय माता दी आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवडीचा महाराजा. टॉस जिंकले जय माता दी या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय ही आता मॅच रंगताना पाहायला मिळते. दिवस क्रमांक 3 मधील दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. हो यावेळेला देखील पुन्हा एकदा फटका खेळलाय. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 12 या आकड्यावर. म्हणजेच 2 षटकांचा खेळ देखील आता समाप्त झालाय आणि 12 धावा धाव फलकावरती झाल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर अवघ्या धाव फलकावरती 3च धावा धाव फलकावरती होताना पाहायला मिळाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा दिवेश यांना आमंत्रित केलं जाईल. पहिला बॉल कव्हर क्षेत्रामधून बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली जाते. 13 धावा धाव फलकावरती झालेत. दुपारच्या सत्रातील दुसरी मॅच आणि आजच्या संपूर्ण दिवसातील दुसरा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. यावेळेला देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललंय. स्टिअर केले बॉलला गोशांकी क्षेत्रामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करत असताना मात्र धाव त्या ठिकाणी धावून पूर्ण केली आहे. ओहो सोडून दिलेला बॉल वाईड बॉल पंच घोषित करतील. आणखीन एक अतिरिक्त धाव संख्येमध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 15 या आकड्यावर. बरोबर मॅच लावून धरली आहे दोन्ही फलंदाजांनी. धावा येत आहेत दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून आणि धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये जय माता दी या संघाला. ओहो यावेळेला उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि फटका मात्र फसताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. रन झाले धाव फलकावरती 15. 2 पूर्णांक आतापर्यंत आपण जर पाहिलं तर तब्बल 3 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झालाय. पुढे आलेत. फटका खेळलाय समोरच्या दिशेने आणि बॉल निघून गेला सीमारेषा पार 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 पार. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या आणि आता तिसरा षटक. या तिसऱ्या षटकामध्ये चौकार देखील आलाय. आता मॅच ऑन झाली आहे. मॅच रंगवली आहे चांगली दोन्ही फलंदाजांनी. बॅट मधून धावा आल्यात आकाशा. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढे सरसावलेत. फटका खेळलाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 20 या आकड्यावर. 20 शेवटचा चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 3 मधील 20 झाल्या धाव फलकावरती. आणखीन किती धावा येणार या 7 बॉल मध्ये पाहावं लागेल. हो यावेळेला चांगला बॉल पडल्यानंतर वळण घेतलंय खूपच. गरकन बॉल फिरला आणि गेलाय बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आलाय. म्हणजे षटक क्रमांक आता 3 चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती आता 20 आणि 3 गडी माघारी परतलेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील कारण 20 झाल्या धाव फलकावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 20 झाले धाव फलकावरती.
आणि बॅटिंगसाठी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आता मात्र बॅटर आहेत आकाश आणि तोच आकाश सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतोय कारण या मॅच मध्ये आकाशने बॅटिंग केली आहे आणि तीच बॅटिंग मात्र टीम जय माता दी या संघाला मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आली आहे. रन झाले धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 आणि आता शेवटचे 6 बॉल शिल्लक. पहिला बॉल फटका खेळायचा होता, मन बनवला होता आणि धाव घेत असताना मात्र विकेट आली आहे. आकाशची खेळी संपुष्टात. विकेट डीजे. बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी संजू आलेत. स्ट्राईकला आपण पाहतोय प्रकाश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत संजू. ओहो, नो बॉल आहे आणि या नो बॉल वरती आणखीन एका धाबेचा बोनस म्हणजेच 2 धावा मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 22. हो, यावेळेला हलक्या हाताने ढकलल्या बॉलला आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 23 झाले धाव फलकावरती 23 ऑन बोर्ड. दुपारचं सत्र, कडाक्याचं ऊन आणि या कडाक्याच्या उन्हात मात्र हे सर्व खेळाडू मात्र मेहनत करतायत कारण आम्हाला साईराज प्रीमियर लीग जिंकायची आहे. त्याच्यासाठी सुरू असलेले प्रयत्न मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत या दोन्ही क्षेत्ररक्षकांकडून. हो, चांगला बॉल प्रचंड वेगात हाताळलाय. क्रिकेटमध्ये सगळ्यात ज्या चेंडूला महत्व असतो तो चेंडू मात्र गोलंदाजाने हाताळलाय. यॉर्कर बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढले या गोलंदाजाने आणि तोच गोलंदाज आपण पाहतोय वैष्णव. डावखुरा गोलंदाज आहे, लक्ष वेधून घेतोय या मॅच मध्ये कारण आकाशी मोठी विकेट आली आहे. ओ, पुढचा बॉल यावेळेला दांडी गुल, विकेट, फलंदाज आउट. तर पहा मॅचचं समीकरणच बदलून गेलंय कारण त्याची विकेट आली, तो बागारी परतला. त्यानंतर मात्र आता धाव संख्येमध्ये लगाम लगवण्यात मात्र यशस्वी झालाय संघ गोलंदाजी करत असलेला तो म्हणजे शिवडीचा महाराजा. आता मॅच ऑन आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय तोडीस तोड. ओ, यावेळेला चांगला बॉल हाताळला होता पण पंच मात्र नो बॉल घोषित करतायत आणि या नो बॉल वरती आता आणखीन एक धाव येताना पाहायला मिळेल. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 24. पुढचा बॉल फटका खेळाय समोरच्या दिशेने आणि आता आणखीन एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. 25 धावा धाव फलकावरती झाल्या 25 आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या डावातील लास्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतोय जय माता दी आणि त्यांच्या विरुद्ध शिवडीचा महाराजा या दोन संघांमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक 1 to go.
25. शेवटचा बॉल, फटका समोरच्या दिशेने, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत, बॉल घेऊन येतेत आणि तोपर्यंत आता दुसरी धाव घेत असताना मात्र विकेट. म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 26. जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 27 धावांची गरज असणार आहे. 24 बॉल 27 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण असणार आहे. दुसऱ्या डावाला आता मात्र सुरुवात केली जाईल. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम 24 बॉल मध्ये 27 धावा करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. फलंदाज मात्र आपण पाहिलंय अगदी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हटलं की डावखुऱ्या हाताचे बॅटर आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेट हे वेगळंच समीकरण आता मात्र सध्या निर्माण झाले टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय निलेश, आणि निलेशच्या पहिल्या बॉलवरती आता एकेरी धाव आली आहे. हो, यावेळेला देखील लेट कट खेळलेत. पुन्हा एकदा टॅप, चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. आणखीन एक धाव आली आहे. 2 धावा धाव फलकावरती झालेत. हो, पुन्हा एकदा ढकलल्या बॉलला, बॉल जाईल गोषंकी क्षेत्रात. आणखीन एक धाव मात्र मिळेल. 3 धावा धाव फलकावरती झालेत. 3 ऑन बोर्ड. ओहो, उडालाय बॉल पडल्यानंतर. अगदी उसळी घेणारा चेंडू गेल्या बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगला बॉल गोलंदाजाने हाताळलाय. पहिल्या 3 बॉलवर 3 धावा. चौथ्या बॉलवरती मात्र एकही धाव आलेली नाहीये. हा डॉट बॉल आलाय. ओ,
आतमध्ये आलाय बॉल, हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू पुन्हा एकदा निर्धाव येताना पाहायला मिळते. चांगलं कमबॅक गोलंदाजाने केलंय. पहिल्या 3 बॉलवर 3 धावा आल्या, दुसरे आपण पाहिलं तर चौथा आणि 5वा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 3 धावा धावफलकावरती झालेत. ओ पुन्हा एकदा कट केलाय, ढकलला हलक्या हाताने, टॅप केलाय, आणखीन एक बॉल जाईल बरोबर गोशांकित क्षेत्रात. म्हणजेच पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि 4 धावा धावफलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण 18 बॉल मध्ये करायचे आहेत 23 धावा. दीक्षित नवीन गोलंदाज, षटक क्रमांक 2, 18 बॉल 23 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. मॅच ऑन, 4 धावा धावफलकावरती झाल्या. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर आपण पाहतोय रोहन, संघाचा कर्णधार. पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॉलला फिरवलंय. यष्टीरक्षक तेवढ्या चपळाईने बॉल पर्यंत पोहोचलेत. बॉल त्यांनी अडवलाय, रन मात्र मिळणार नाहीये. पहिला बॉल डॉट. चांगला बॉल गोलंदाजाने हाताळलाय. गोलंदाजीसाठी दीक्षित आपण पाहतोय, षटक क्रमांक 2 आणि 2 मधील पहिला बॉल आता चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. रोहन स्ट्रायकिंग एंडला बॅटर, कर्णधार या संघाचा कॅप्टन, लीडिंग फ्रॉम डिफरंट. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. ढकलले हलक्या हाताने बॉलला ऑन साइडला, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत. रन मिळेल 1. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 5. 1.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 5 धावा धावफलकावरती झाल्यात. विशेष बाब म्हणजे दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. 16 बॉल मध्ये 22 धावा करायचे आहेत. एखादा मोठा फटका मॅच ऑन पाहायला मिळू शकते. मॅच मध्ये कमबॅक करत असताना पाहायला मिळेल शिवडीचा महाराजा संघ. पण समोर जय माता दी मॅच मध्ये कमबॅक केले या संघाने देखील. फटका पुन्हा एकदा टॅप आणि आणखीन एक धाव मात्र मिळणार आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 6. हो फटका खेळलाय समोरच्या दिशेने. ओ काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पहा. बॉल अडवला, फेक केली, पडले, धडपडले, लोळले मातीमध्ये, पण विकेट मात्र आली आहे आणि फलंदाज मात्र माघारी परतलेत. विकेट. विकेट आली आहे. विकेट येणं गरजेचं होतं आणि मनीषची विकेट आता मात्र येताना पाहायला मिळते. धावबादच्या स्वरूपात होईना, विकेट महत्वाची होती. ती विकेट देखील येताना पाहायला मिळाली. आता नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना उमेश. फटका खेळलाय समोरच्या दिशेने, फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलंय. आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. लगातारचे दोन्ही चेंडू निर्धाव आले आहेत. आता मॅचचं समीकरण मात्र बदललंय पुन्हा एकदा. ओ हलक्या हाताने ढकलल्या बॉलला, आणखीन एक धाव येईल. धावसंख्या 1 पुढे सरकेल, जाऊन पोचेल धावफलकावरती आता मात्र 7 या आकड्यावर. म्हणजेच दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 7. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये करायच्या आहेत आता 20 धावा. 12 बॉल मध्ये 20 धावा करायचे आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला, निलेशने पहिले षटक हाताळलं, 4 धावा त्याने खर्च केल्या. दुसरं षटक दीक्षितने हाताळलं, 3 धावा त्याने खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 7 धावा धावफलकावरती झाल्यात. उर्वरित 12 बॉल आणि आता 20 धावांची गरज आहे. 12 मध्ये 20 करायचे आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 12 मध्ये 20 धावा कराव्याच लागतील या मॅच मध्ये, तरच मॅच जिंकणार टीम शिवडीचा महाराजा. पण समोर आपण पाहतोय जय माता दी या संघ तेवढाच ताकदवार संघ आहे. पहा काय मॅच मध्ये कमबॅक केलंय जय माता दी या संघाने. कारण पहिल्या डावाचा विचार जर केला, पहिल्या षटकामध्ये 3 धावांवर 3 विकेट्स होते. तदनंतर मात्र डाव सांभाळला तो म्हणजे आकाशने. आणि आता आता दुसऱ्या डावाला देखील सुरुवात झाली आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 12 बॉल मध्ये 20 धावा करायच्या आहेत गोलंदाजीसाठी निलेश.
फटका खेळलाय, चांगला स्ट्रोक, फिल्डर आहेत. आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोचेल धाव फलकावरती आता मात्र 8 या आकड्यावर. SRPL आज क्रिकेटचा थरार आपण पाहतोय, हा महासंग्राम आपण पाहतोय, साईराज प्रीमियर लीग आपण पाहतोय. आणि आता पुढचा बॉल निलेश, षटक क्रमांक 3. उलट्या बॅटने फटका, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, बॉल निघून गेलाय गोलशंकी क्षेत्रात. आणि आणखीन एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. रन झाले धाव फलकावरती आता 9. 2.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा धाव फलकावरती झाल्या. 10 मध्ये आता करायच्यात 18. मॅच ऑन. फटका खेळला समोर, ओ फिल्डर होते, चूक झाली होती. लॉंग ऑन मध्ये असलेल्या फिल्डरने मात्र शेवटच्या क्षणाला बॉल अडवला आणि आता एक धाव आली आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. प्रत्येक बॉल अडवला जातोय, प्रत्येक धाव रोखली जाते, प्रत्येक विकेट महत्वाची आहे, प्रत्येक चौकार आता मात्र रोकावा लागेल या मॅच मध्ये. टीम जय माता दी मॅच मध्ये कमबॅक केले या संघाने. फटका खेळलाय, पुन्हा एकदा पुढे येऊन क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, लॉंग ऑफला बॉल त्यांनी अडवला, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 11 या आकड्यावर. मॅचचं समीकरण, शेवटचे 8 बॉल शिल्लक आणि 16 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 8 बॉल मध्ये 16 धावांची गरज. मॅच ऑन झाली आहे. विचार विनिमय करावा लागेल या मॅच मध्ये, कारण महत्वाची लढत आहे. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते आजच्या संपूर्ण दिवसातील. पुन्हा एकदा फटका खेळलाय, बॉल गेलाय गोलशंकी क्षेत्रात. आणखीन एक धाव. मॅचचं समीकरण 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये आता 15 करायचे आहेत. रन झाले धाव फलकावरती 12. 2.5 चेंडूंचा खेळ समाप्त. शेवटचा चेंडू शिल्लक. ओ फटका फसलाय आणि फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसला. विकेट. शेवटचे 6 बॉल आता बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये 15 धावा करायच्या आहेत. 12 झाले धाव फलकावरती, 2 गडी माघारी परतलेत. 6 बॉल शिल्लक, 15 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. संजू नवीन गोलंदाज आहेत. 6 बॉल मध्ये 15 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. अजूनही मॅच ऑन आहे, कारण सलामीवीर जो बॅटर होता कर्णधार, या संघाचा कर्णधार अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. रोहन, 6 बॉल मध्ये 15 धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. होतील का पूर्ण 15 धावा पाहावं लागेल. शेवटचे 6 बॉल, 15 धावांची गरज. मॅच ऑन झाली आहे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट. फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. आणि काय स्टंपिंग केली आहे पहा. यष्टीरक्षक देखील तेवढे चपळ आहेत. मगाशीच या खेळाडूचा उल्लेख केला, आकाश अस्त्यांच्या मागे, आणि म्हणूनच काय आता विकेट येताना पाहायला मिळते. रोहन आउट. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि आता नवीन बॅटर आलेत. हो, यावेळेला पडला बॉल, खाली राहिलाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. लगातारचे दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय संजू, आणि संजूने मात्र कमबॅक करून दिले. शेवटचे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये आता 15 करायचे आहेत. चार बॉल मध्ये 15 आणि हो, यावेळेला बॅटची कडा यष्टीरक्षकाने पकडला. झेल संपुष्ट आलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. दिवेश आलेत बॅटिंग साठी.
नवीन बॅटर दिवेश. चांगला बॉल, रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक चेंडू निर्धाव आलाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय आणि आता 2 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. फटका समोर, फिल्डर, ओहो काय फिल्डर आहे त्या ठिकाणी. आणखीन एक बॉल त्यांनी अडवलाय. शेवटचा चेंडू आणि आता 14 धावा करायच्या आहेत. फटका खेळलाय आणि बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेल्या सीमारेषा पलीकडे, पण हा सामना मात्र जिंकलाय टीम जय माता दी या संघाने. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. हळद टीम शिवडीचा महाराजा, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. धन्यवाद. DJ Yogesh.